नमस्कार, मी अंकिता पवार। स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। आजच्या ठळक घडामोडी। कोरोनावरील पहिली लस पुढच्या आठवड्यात उपलब्ध होणार। हलगाव व अलारवाड प्रकल्पातील अनधिकृत कामे रोखण्याची मागणी। विशेष शाळा शिक्षकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन। माजी मंत्र्यांचे खंडणीसाठी अपहरण। बोगस परीक्षार्थी प्रकरणी सूत्रधाराला अटक। बेळगाव पोलीस आयुक्त कार्यालयाचे भूमिपूजन। राज्य राखीव पोलीस दलाचा संचलन समारंभ उत्साहात। भाजपची राज्य कार्यकारिणी सभा दिनांक 5 रोजी बेळगावात। ज्योती सेंट्रल स्कूलला सीबीएसईची मान्यता। गौंडवाडे येथे उद्भवलेल्या वादातून तणावाची परिस्थिती। आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अण्वेकर गोल्ड। गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे। कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे। दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो। अण्वेकर गोल्ड। अण्वेकर गोल्ड 8843 8863। आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। कोरोनावरील जगातील पहिली लस पुढच्या आठवड्यात उपलब्ध होणार आहे। ब्रिटन सरकारने फायझर बायोएनटेकच्या पहिल्या लशीला परवानगी दिली असून पुढच्या आठवड्यापासून ब्रिटनमध्ये नागरिकांना लस दिली जाणार आहे। कोरोनावरील लसीला परवानगी देणारा ब्रिटन पहिला देश ठरला आहे। काही दिवसांपूर्वीच फायझरने कोरोनावर प्रभावी लस तयार करण्यात यश आल्याची घोषणा केली होती। जगभरात या लसीच्या आगमनाची प्रतीक्षा लागली आहे। आता या लसीच्या आगमनाची चाहूल भारतवासियांना देखील लागली आहे। हलगाव व अलारवाड प्रकल्पातील अनधिकृत कामे रोखण्याची मागणी। बेळगाव तालुक्यातील हलगा आणि अलारवाड क्षेत्रामधील शेतजमिनीची अनेक प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत। असे असताना या ठिकाणी काही प्रकल्पांची घिसाडकाई करून अनधिकृत बांधकामे उभी करण्यात येत आहेत। हा प्रकल्प रोखावा अशी मागणी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे। शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नारायण सावंत यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे हा प्रकार रोखण्याची मागणी करण्यात आली। हलगा आणि अलारवाड येथील प्रकल्पांच्या विरोधात न्यायालयात धाव घेऊन शेतकऱ्यांनी स्थगिती आदेश मिळविला आहे। त्याचप्रमाणे या प्रकारातील गैरव्यवहाराच्या चौकशीचे आदेश देखील न्यायालयाने दिले आहेत। असे असताना पुन्हा या ठिकाणी प्रकल्प कार्यवाहीची घिसाडगाई कशासाठी असा प्रश्न विचारला जात आहे। प्रकल्प बेळगावात होऊ घातलेला आहे आणि त्याच्यात बऱ्याच आपल्या शेतकरी बांधवांच्या जमिनी नादुरुस्त केल्या जात आहेत आणि याच्या विरोधात आम्ही पब्लिक लिटिगेशन ही बेंगळूर उच्च न्यायालयात दाखल केलेलं आहे। त्याचा निकाल असा आहे की जो अलारवाडमध्ये प्रोजेक्ट होता त्याचा लेखाजोखा संपूर्ण कोर्टासमोर हजर करा म्हणून आदेश दिलेला आहे। तर हे प्रशासन तो हजरही करत नाही आणि इतकं बळजबरीनं शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावून पोलिसांच्या बळावर आणि आपल्या अधिकाऱ्यांच्या गैरकारभारावर त्या बळजबरीनं गेल्या वर्षीपासून काढून घेण्याचा प्रयत्न चालू आहे। विशेष शाळा शिक्षकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन। आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी विशेष शाळा शिक्षक संघटनेच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात आले। तसेच आपल्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या नावे देण्यात आले। गेल्या 30 वर्षापासून आम्ही या शाळेमध्ये काम करतो, परंतु महिन्याला आम्हाला नियमित वेळेत पगार मिळत नाही। निवृत्त शिक्षकांना व्यवस्थित पेन्शन मिळत नाही। याची गंभीर दखल घ्यावी आणि आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। मतिमंद मुलांचे आणि इतर विशेष मूकबधिर शाळेंचे शिक्षक आणि शिक्षक कर्मचारी सगळे मिळून आपला पगार वाढायसाठी आपण आजचा मुष्कर केले आहे। विशेष मुलांच्यासाठी आज आम्हाला तुम्ही वेतनचं दुप्पट केले नाही तर सरकार सर आम्ही भरपूर मागे राहून त्या मुलांनी सेवा द्यायचंच आम्हाला सगळ्यांनी होत नाही सर। त्या सेवेचं तुम्ही सरकारनं आम्हाला काय केलं म्हणजे भरपूर दुर्लक्ष झालं आहे सर। समान शिक्षकाला आता सामान्य शिक्षक जी वृत्ती आहे ना ते आपल्याला विशेष शिक्षकाला पण पगारचा हवा आहे सर। माजी मंत्र्यांचे खंडणीसाठी अपहरण।
माजी मंत्री वर्तुळ प्रकाश यांचे अपहरण करून 30 कोटींची खंडणी मागितल्याच्या प्रकाराने कर्नाटकात खळबळ उडाली आहे। मात्र प्रकाश यांच्या सुखरूप सुटकेमुळे हे प्रकरण शांत करण्यात आले। कोलारमधून बंगळूरकडे जाताना माजी मंत्री प्रकाश यांचे अपहरण करण्यात आले। त्यानंतर त्यांच्याकडे 30 कोटींची रक्कम मागण्यात आली, पण त्यांच्या तावडीतून आपण सुटका करून घेतल्याचे प्रकाश यांनी सांगितले। अपहरणकर्ते 8 जण होते असेही त्यांनी सांगितले आहे। माजी मंत्री प्रकाश आणि त्यांच्या ड्रायव्हरचे 25 नोव्हेंबर रोजी अपहरण करण्यात आले होते। त्यांच्या सुटकेसाठी 30 कोटींची मागणी करणाऱ्या 8 अपहरणकर्त्यांच्या टोळीने त्यांना मारहाण केली आणि खंडणीसाठी बंदिस्त ठेवले। मात्र पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर या प्रकरणावर पडदा पडला आहे। बोगस परीक्षार्थी प्रकरणी सूत्रधाराला अटक। कर्नाटक राज्य राखीव पोलीस दलामध्ये कॉन्स्टेबल आणि IRB नेमणुकीसाठी 22 नोव्हेंबर रोजी परीक्षा घेण्यात आली होती। त्या परीक्षेला डमी उमेदवारांना बसविण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला होता। बेळगाव शहरात 4 परीक्षा केंद्रांवर 4 डमी उमेदवारांना अटक करण्यात आली होती। त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर उद्यमबाग व शहापूर पोलिसांनी मूळ उमेदवारांना अटक केली असून अद्याप दोघांचा शोध माळ मारुती व टिळकवाडी शहर पोलिसांकडून घेण्यात येत आहे। राज्य राखीव पोलीस दलातील कॉन्स्टेबल पदासाठी घेण्यात आलेल्या CET साठी डमी उमेदवारांना तयार करणाऱ्या मुख्य संशयित लक्ष्मण परवण्णावर याला बंगळूर येथील बसवनगुडी पोलिसांनी अटक केली आहे। मंगळवारी शहरातील कॉलेज रोड येथील पोलीस आयुक्तालय इमारतीचे भूमिपूजन गृहमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी ते बोलत होते। सर्व सुविधा असलेली सुसज्ज इमारत निश्चित वेळेत पूर्ण केली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली। या सोहळ्यास खासदार इराण्णा कडाडी, आमदार अनिल बेनके, माजी आमदार संजय पाटील आदी उपस्थित होते। मंत्री बसवराज बोम्मई यांनी यानंतर इमारतीचे ब्लूप्रिंट सर्वेक्षण केले आणि त्यांनी काही किरकोळ बदल करण्याचे निर्देश दिले। राज्य राखीव पोलीस दलाचे ADGP अलोक कुमार, बेळगाव उत्तर विभागाचे IGP राघवेंद्र सुहास, पोलीस आयुक्त के त्यागराजन आणि पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबर्गी यांच्यासह पोलीस खात्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। राज्य राखीव पोलीस दलाचा संचलन समारंभ उत्साहात। सरकारने बेरोजगारांना सुवर्ण संधी दिली आहे। राज्य पोलीस विभागातील रिक्त पदांपैकी 16,000 पदांच्या भरतीसाठी विभागाने मान्यता दिली असून लवकरच त्यांची भरती केली जाईल अशी माहिती राज्याचे गृहमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली। कर्नाटक राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानांचा निरोप संचलन समारंभ मंगळवारी सकाळी FC रोड येथील केंद्रावर पार पडला। यावेळी प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते। त्यांनी यावेळी सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली, तसेच कोरोना कालावधीत मृत्युमुखी पडलेल्या राखीव दलाच्या जवानांना श्रद्धांजली अर्पण केली। तसेच त्यांच्या कुटुंबियांना 30 लाख रुपये मदतीच्या धनादेशाचे वितरण केले। या सोहळ्यास खासदार इराण्णा कडाडी, आमदार अनिल बेनके, माजी आमदार संजय पाटील आदी उपस्थित होते। राज्य राखीव पोलीस दलाचे ADGP अलोक कुमार, बेळगाव उत्तर विभागाचे IGP राघवेंद्र सुहास, पोलीस आयुक्त के त्यागराजन आणि पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबर्गी यांच्यासह पोलीस खात्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। ನಮ್ಮ ಪಡೆ ಅತ್ಯಂತ ಶಿಸ್ತಿನ ಪಡೆ ಆಗಬೇಕು, ಕಾರ್ಯಕ್ಷಮತೆ ಅತ್ಯಂತ ಉನ್ನತ ಮಟ್ಟದದಾಗಿರಬೇಕು, ಪ್ರಾಮಾಣಿಕ ಮತ್ತು ದಕ್ಷ ಪಡೆ ಆಗಬೇಕು। ಅದಕ್ಕೆ ಬೇಕಾಗಿರುವಂತ ಎಲ್ಲ ತರಬೇತಿಗೆ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ಸಂಪೂರ್ಣವಾದಂತ ಸಹಾಯವನ್ನು ಮಾಡಲು ಸಿದ್ಧ ಇದೆ ಅನ್ನುವಂತ ಮಾತನ್ನು ನಾನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚಿಪಡ್ತೇನೆ। ನಾನು ಹಲವಾರು ಪಾಸಿಂಗ್ ಔಟ್ ಪರೇಡ್ ಅಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿದ್ದೇನೆ ಕಳೆದ 1.5 ವರ್ಷದಲ್ಲಿ। भाजपची राज्य कार्यकारिणी सभा दिनांक 5 रोजी बेळगावात। भारतीय जनता पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची सभा दिनांक 5 डिसेंबर रोजी बेळगावात होत आहे। यावेळी पक्षाचे राष्ट्रीय सचिव अरुण सिंग हे बेळगावात येत आहेत। याची पूर्वतयारी गतिमान करण्यात आली आहे अशी माहिती राज्य उपाध्यक्ष निर्मल कुमार सुराणा यांनी पत्रकार परिषदेत दिली। कॉलेज रोडवरील महात्मा गांधी भवन येथे कार्यकारिणी सभा होणार आहे। कार्यकारिणी समितीचे 583 सदस्य आहेत। यापैकी 149 सदस्य या ठिकाणी येणार असून त्यांच्या उपस्थितीत पक्षाच्या पुढील ध्येय धोरणेच्या संदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री BS येडियुरप्पा, राज्याचे भाजप अध्यक्ष नलिन कुमार कटील, राष्ट्रीय सरचिटणीस CT रवी यांच्यासह मान्यवर या कार्यकारिणी सभेत सहभागी होणार असल्याची माहिती त्यांनी दिली।
तत्पूर्वी दिनांक 4 रोजी राज्याच्या भाजप कोर कमिटीची बैठक देखील या ठिकाणी होणार असल्याचे त्यांनी सांगितले। या पत्रकार परिषदेच्या वेळी खासदार इराणा कडाडी, जिल्ह्याचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी, आमदार अभय पाटील, आमदार अनिल बेनके, माजी आमदार संजय पाटील, बुडाचे अध्यक्ष गुलापा होसमनी आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते। ज्योती सेंट्रल स्कूलला सीबीएसईची मान्यता। येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूलला सीबीएसई बोर्डाची मान्यता उपलब्ध झाली आहे, अशी माहिती संस्थेच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली। ज्योती सेंट्रल स्कूलची स्थापना 9 वर्षांपूर्वी झाली होती। त्यावेळी शाळेचे 28 विद्यार्थी होते। आता या शाळेचे 508 विद्यार्थी आहेत। या ठिकाणी दर्जेदार शिक्षण सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे, अशी माहिती त्यांनी दिली। यावेळी शिक्षण संस्थेचे संचालक डॉक्टर काळे, राजाभाऊ पाटील, सुभाष ओळकर, NB खांडेकर, प्राध्यापक विक्रम पाटील आदी उपस्थित होते। गौंडवाड येथे उद्भवलेल्या वादातून तणावाची परिस्थिती। गौंडवाड येथे उद्भवलेल्या वादातून तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे। या प्रकरणी पोलिसांनी फौजफाटा वाढविला असून परिस्थितीवर नियंत्रण आणले आहे। येथे एका जागेवरील बांधकामाचा मुद्दा यातून हा वादाचा प्रसंग उद्भवल्याचे सांगण्यात आले, मात्र याचे नेमके कारण समजू शकले नाही। सोमवारी मध्यरात्रीनंतर गोंधळ माजला होता। या प्रकरणी काकती पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली। या वादाच्या संदर्भात मंगळवारी पोलिसांकडे धाव घेण्यात आली। गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती। बीडीत कॉलेज विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या। बीडी तालुका खानापूर येथील रहिवासी व हल्ल्याळ येथील महाविद्यालयीन विद्यार्थिनी महक शकील संगोळी वय 19 हिने राहत्या घराच्या मागील बाजूस असलेल्या शौचालयात ओढणीने गळफास घेऊन मंगळवारी आत्महत्या केली। ती हल्ल्याळ येथील महाविद्यालयात BCAचा कोर्स करत होती। घरची परिस्थिती गरिबीची होती। आई वडील मोलमजुरी करून तिला शिकवत होते। आपल्या शिक्षणासाठी आई वडिलांची होणारी परवड तिला सहन होत नव्हती, त्यामुळे तिने हे कृत्य केले असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। मंगळवारी कॉलेजला जाते असे सांगून घरच्या मागील दाराने जाऊन शौचालयात ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली। नंदगड पोलीस स्टेशनमध्ये घटनेची नोंद झाली आहे। पोलीस पुढील तपास करीत आहेत। सिटीझन्स काउन्सिलचे गृहमंत्र्यांना निवेदन। शहरातील रहदारीची समस्या दिवसेंदिवस उग्र स्वरूप धारण करीत आहे। अशा वेळी नियोजनासाठी व्यापक उपाययोजना आणि प्रकल्प राबवावेत, अशी मागणी सिटीझन्स काउन्सिल या संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे। या मागणीचे निवेदन राज्याचे गृहमंत्री बसवराज बोम्मई यांना सादर करण्यात आले। यावेळी काउन्सिलचे अध्यक्ष सतीश तेंडोलकर, राकेश कलघडगी, विकास कलघडगी आदी उपस्थित होते। या निवेदनात म्हटले आहे की शहर परिसरात सध्या रहदारी आणि पार्किंग समस्या गंभीर बनली आहे, त्यामुळे शहराच्या बाजारपेठेतील व्यापार देखील मंदावला आहे। याची दखल सरकारने घ्यावी आणि रहदारी नियोजनासाठी प्रकल्प राबवावेत, अशी मागणी करण्यात आली आहे। KSRP महोत्सवानिमित्त सायकल रॅली यशस्वी। KSRP दलाच्या संचलन महोत्सवानिमित्ताने एक सायकल रॅली आयोजित करण्यात आली होती। बेळगावच्या सुवर्ण सौध जवळ या सायकल रॅलीचा ADGP आलोक कुमार यांनी शुभारंभ केला। KSRP, जिल्हा पोलीस प्रशिक्षण शाळा, बेळगावच्या संघ संस्था, जिल्हा सायकलिंग क्लब, बेळगाव NCC विभाग, KSISF, अग्निशमन दल, वन विभाग, CRPF कोब्रा, ITBT प्रशिक्षण शाळा, मॅरेथॉन बॉईज, बेळगाव पॅडलर्स क्लब, डिवाइन मर्सी स्कूल, CMAIAS प्रशिक्षण अकादमी, वेणुग्राम सायकल क्लबसह होमगार्ड कर्मचारी आणि क्रीडाप्रेमींसह सायकल फेरीत 450हून अधिक लोकांनी भाग घेतला। यावेळी स्वतः सायकल चालवून ADGP आलोक कुमार यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले। धारवाड येथे मराठा समाजाची बैठक संपन्न।
धारवाड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील मराठा विद्या प्रसार मंडळाच्या मैदानावरील एक मराठा लाख मराठा राज्यस्तरीय बैठक नुकतीच संपन्न झाली। या बैठकीला कर्नाटकातील विविध जिल्ह्यातून मराठा क्रांती मोर्चाचे संयोजक उपस्थित होते। या बैठकीत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या आरक्षण लढ्याची उजळणी करण्यात आली। मराठा विकास महामंडळ स्थापन करून 50 कोटींचे अनुदान राज्य सरकारने जाहीर केले। हे अनुदान स्वागतार्ह असले तरी अपुरे आहे असा बैठकीत सूर निघाला। सदर अनुदान 500 कोटी पर्यंत वाढवा व मराठा समाजाचा 2A मध्ये समावेश करावा असे ठराव बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आले। यावेळी बेळगावातून खानापूरच्या आमदार अंजली निंबाळकर, किरण जाधव, गुणवंत पाटील, सुनील जाधव, सुनील अस्टेकर, दीपक पावशे, अजित पाटील, अनुप काटे, प्रवीण पाटील, राजेंद्र हवळ आदी उपस्थित होते। कोरोना बाधितांची एकूण संख्या आता 94,62,810 वर। मागील 24 तासात देशभरात 31,118 नवे कोरोना बाधित आढळले असून 482 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे। देशातील कोरोना बाधितांची एकूण संख्या आता 94,62,810 वर पोहोचली आहे। सध्या देशभरात 4,35,603 सक्रिय केसेस आहेत, तर आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 1,37,621 वर पोहोचली आहे। आतापर्यंत डिस्चार्ज मिळालेल्यांची देशभरातील एकूण संख्या 88,89,585 वर पोहोचली आहे। देशातील कोरोना स्थितीवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे। कोरोना संबंधी चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारने बोलावलेली ही दुसरी बैठक आहे। या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर। पोद्दार ब्रदर्स ज्वेलर्स, a perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and Southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. न्यू लाइफस्टाइल फर्नीचर लेके आया है खास दशहरा दिवाली ऑफर, बाई 1 गेट 1 फ्री ऑफर। सोफा सेट खरीदी पर 4 पीस बेडरूम सेट फ्री, कॉट, लैम्प बॉक्स, वार्डरोब, मैट्रेस फ्री और बेडरूम सेट खरीदी पर 4 सीटर डाइनिंग टेबल फ्री। कॉट मिलेगा 10,500 में, 3 पीस बेडरूम सेट 15,500 में, कॉट, वार्डरोब, लैम्प बॉक्स के साथ। 21,500 की बेडरूम सेट खरीदी पर 9,500 की मैट्रेस फ्री। 2 डोर वार्डरोब मिलेगा 4,500 में, 3 डोर वार्डरोब 9,500 में, 5 डोर वार्डरोब 11,500 में, डाइनिंग टेबल 6,250 में, कंप्यूटर टेबल 1,200 में, ड्रेसिंग टेबल 1,900 में, दीवान 3,200 में, टीवी यूनिट 2,800 में और वुडन फर्नीचर में आपको मिलेगा आकाशी, सागवान, शीशम का सोफा, डाइनिंग सेट और वुडन कॉट्स। इसके अलावा हम इंटीरियर वर्क भी करके देते हैं, जैसे किचन ट्रॉली, कॉट, वार्डरोब्स, लॉफ्ट एक्सेट्रा। हमारे यहाँ लोन की सुविधा इजी EMI में उपलब्ध है। तो बेस्ट प्राइस, बेस्ट क्वालिटी, बेस्ट प्रोडक्ट और बेस्ट सर्विस के लिए एक बार अवश्य भेंट दीजिए। न्यू लाइफस्टाइल फर्नीचर, बोगारवेस ट्रैफिक सिग्नल, स्वस्तिक चैम्बर्स नियर IDBI बैंक, कॉलेज रोड, बेलगाम। कॉल 8747 942 919 9686 172 919। बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही
साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831243577। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। येळ्ळूर येथील नवहिंद सहकारी संस्थेची 28वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी झाली। अध्यक्षस्थानी उदय जाधव हे होते। नवहिंद पतसंस्थेने 2019-20 आर्थिक वर्षात 247 कोटी रुपयांचे खेळते भांडवल, 40 कोटी 41 लाख रुपये गुंतवणूक, 233 कोटी रुपये ठेवी जमा केल्या आहेत, 189 कोटी रुपये कर्जे दिली आहेत, नफा 72,55,000 रुपये झाला असून सभासदांना 14% लाभांश देण्यात येणार असल्याची माहिती चेअरमन उदय जाधव यांनी दिली। नवहिंद क्रीडा केंद्राचे अध्यक्ष शिवाजी सायनेकर, प्रियदर्शनी नवहिंद महिला संस्थेच्या चेअरपर्सन वैशाली मजुकर, नवहिंद मल्टीपर्पज मल्टी स्टेट सोसायटीचे चेअरमन वायसी गोरल, महिला प्रबोधन संघाच्या अध्यक्षा शुभांगी पाटील, नवहिंद पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन संभाजी कणबरकर यांनी दीप प्रज्वलन केले। व्यासपीठावर संचालक पी.एस. मुरकुटे, प्रकाश आष्टेकर, एल.वाय. पाटील, सी.बी. पाटील, अनिल हुंद्रे, वाय.एस. चौगुले, नीता जाधव, बी.आर. पुण्यान्नावर उपस्थित होते। गोजगा गावात दूषित पाण्यामुळे ग्रामस्थांसमोर संकट। आंबेवाडी ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या गोजगा गावात गेल्या 6 महिन्यांपासून गटारीतील पाणी मिश्रित पाणी पुरवठा करण्यात येत आहे। याबाबत ग्रामपंचायत कार्यालयाला तक्रार करूनही ग्रामपंचायत दुर्लक्ष करत आहे। गावातील काही गल्ल्यांमध्ये पाणी पुरवठा करण्यासाठी ठिकठिकाणी व्हॉल्व बसविले आहेत, त्यापैकी काही व्हॉल्व चक्क गटारीतील घाण पाण्यात आहेत। त्यामुळे गटारीतील घाण पाणी पाईपलाईन मध्ये जाऊन पाण्याचा पुरवठा दूषित होत आहे। यामुळे गावातील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे। किरहलशीत पुण्यस्मरण सोहळा उत्साहात। किरहलशी तालुका खानापूर येथे सालाबाद प्रमाणे 56वा पुण्यस्मरण सोहळा मंगळवारी उत्साहात पार पडला। हबप सातेरी शिवठणकर यांच्या अधिष्ठानाखाली सकाळी 8 वाजता पोथी स्थापना पंचारती होऊन ज्ञानेश्वरी पारायण अध्याय 9 व 12 वाचन झाले। हबप अशोक शिगेहळी यांचे प्रवचन तर हबप बाळू चिरमुरी यांचे कीर्तन झाले। यावेळी मुख्याध्यापक हबप एस.टी. पाटील यांनी स्वागत केले। शेवटी महाप्रसादाने सोहळ्याची सांगता झाली। बिदरभावी शाळेत सत्कार सोहळा संपन्न। बिदरभावी तालुका खानापूर येथील उच्च प्राथमिक मराठी शाळेत बढती झालेल्या मुख्याध्यापक M.A. भोसले यांची निलावडे हायस्कूलमध्ये बढती झाली। कन्नड शिक्षक B.R. टक्केकर यांची मुख्याध्यापक पदी बढती झाली। त्यानिमित्त सत्कार व निरोप समारंभ कार्यक्रम पार पडला। अध्यक्षस्थानी SDMC अध्यक्ष श्रीकृष्ण लोकोळकर हे होते। तसेच प्रकाश तिरवीर, इरापा पाटील, ज्योतिबा पाटील, नारायण पाटील, गंगाराम शापूरकर, पुंडलिक पाटील, रमेश पाटील, परशुराम इरगार, मारुती उसगावकर, निंगापा पाटील, भरमाणी लोकोळकर, उपाध्यक्ष रेखा पाटील, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते। प्रास्ताविक PV कुंभार यांनी केले। आभार सातेरी कोलकर यांनी मानले। सर्वदा मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीची वार्षिक सभा उत्साहात। सर्वदा मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीची वार्षिक सभा उत्साहात पार पडली। या सभेचे अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन सुरेश पाटील हे होते। यावेळी सरस्वती फोटोपूजन व दीप प्रज्वलन सुरेश पाटील, व्हाईस चेअरमन श्रीनाथ बेळवडी व संचालकांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी अहवाल वाचन संस्थेचे सचिव मोहन कोचेरी यांनी सादर केला। सर्व संचालकांचा पुष्पहार घालून संस्थेचे चेअरमन सुरेश पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। या सभेला संस्थेचे विद्यमान चेअरमन सुरेश पाटील, व्हाईस चेअरमन श्रीनाथ बेळवडी, संचालक वैजनाथ चौगुले, बाबू पावशे, सचिन पुरोहित, उमेश बिर्जे, राजगुरू पाटील, स्वाती पाटील, रूपा साखरे, अंजली चौगुले, मोहन कोचेरी, राजू मुदगेकर, सर्व कर्मचारी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन कोचेरी यांनी केले व आभार राजू मुखेकर यांनी मानले। कोरेगल्ली स्पोर्ट्स क्लब तर्फे आमदार अभय पाटील यांचा जाहीर सत्कार।
कोरेगल्ली स्पोर्ट्स क्लब तर्फे आमदार अभय पाटील यांचा जाहीर सत्कार समारंभ गंगापुरी मठ सांस्कृतिक भवन येथे नुकताच पार पडला। त्यांनी मुख्यमंत्री BS येडियुरप्पा यांच्याकडे पाठपुरावा केला। तसेच मराठा समाजाच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक विकासासाठी मराठा समुदाय विकास महामंडळ स्थापन करून 50 कोटी अनुदान राखीव ठेवल्याबद्दल या सत्कार समारंभाचे आयोजन होते। भागातील नागरिकांतर्फे पंचमंडळ, महिला मंडळ व युवक मंडळ तर्फे सत्कार करण्यात आला। यावेळी व्यासपीठावर विनायक हवळणाचे, मोहन चिगरे, संदीप कोकितकर, प्रभाकर नाकाडी, रतन मुगळीकर, संजय मुदगेकर, राजू सुंगर उपस्थित होते। सुधीर नेसरीकर यांनी प्रास्ताविक केले। सूत्रसंचालन युवराज पाटील यांनी केले व आभार प्रदर्शन नितीन जाधव यांनी केले। गुरुवारी मणतुर्ग्यात क्रिकेट स्पर्धा। मणतुर्ग्यात तालुका खानापूर येथील यंग मराठा क्रिकेट संघाच्या वतीने गुरुवारी दिनांक 3 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। विजयी क्रिकेट संघांना पहिले बक्षीस 21,111 रुपये व चषक तर दुसरे बक्षीस 11,111 रुपये व चषक अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत। याशिवाय सामनावीर 1,001 रुपये, मालिकावीर 1,001 रुपये, उत्कृष्ट फलंदाज 501 रुपये, उत्कृष्ट गोलंदाज 501 रुपये अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत। तरी इच्छुक क्रिकेट संघांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे। CCI क्लब बेळगाव विजेता। नीना क्रिकेट अकॅडमी आयोजित T10 लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे जेतेपद CCI क्लब बेळगावने पटकाविले। सोमवार दिनांक 30 रोजी झालेल्या अंतिम लढतीत या संघाने बाळू स्पोर्ट्स क्लबचा 8 गड्यांनी पराभव केला। यावेळी माजिद मकानदार याला सामनावीर, स्वप्नील येळवे याला मालिकावीर, रोहित पाटीलला उत्कृष्ट गोलंदाज, वैष्णव संघमित्रा याला उत्कृष्ट फलंदाज किताब देण्यात आला। प्रथम फलंदाजी करताना बाळू स्पोर्ट्स क्लबने 4 बाद 81 धावा केल्या। स्वप्नील येळवेने 50 धावा काढल्या। CCI बेळगाव तर्फे स्वयं, किरण तळेकर, रोहित पाटील यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला। प्रतिउत्तरादाखल CCI बेळगावने अवघ्या 6.5 षटकात 2 बाद 86 धावा करत सामना जिंकला। त्यांच्या वैभव कोटीबागीने 35 धावा, माजिद मकानदारने 43 धावा काढल्या तर रोहित पाटीलने 1 गडी बाद केला। कॅम्पचे पोलीस निरीक्षक D संतोष कुमार, रियाज अत्तार, इजाज खान, शरीफ खान, साजिद मुल्ला, हुसेन गोकाक, मुजम्मिल कित्तूर, सलीम फणीबंद, संजय सातेरी, नागेश देसाई, फईम नाईकवाडी, नासिर पठाण यांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघांना रोख रक्कम व चषक देऊन गौरविण्यात आले। पंच म्हणून आरिफ बाळेकुंद्री, शहजाद पठाण, रवी कणबर्गी, गौस हाजी, सुजित बसरीकट्टी, स्कोरर प्रमोद जपे, समालोचक अनिल कुडतरकर, नासिर पठाण यांनी काम पाहिले। एक्स्ट्रीम क्लबचा अशोक आर्यन क्लबवर विजय। कर्नाटक राज्य मानव जागृती संघटना आयोजित मंगळवारी येथील युनियन जिमखाना मैदानावर ह्युमन राईट्स चषक T20 लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत बुधवारी झालेल्या सामन्यात एक्स्ट्रीम स्पोर्ट्स क्लब संघाने अशोक आर्यन वर्क्स संघावर 77 धावांनी विजय मिळविला। एक्स्ट्रीम स्पोर्ट्स क्लबचा गुरु पोद्दार यांनी झंझावती फटकेबाजी करताना 10.5 षटकासह 141 धावा काढल्या। गुरु पोद्दार सामनावीराचा मानकरी ठरला। विजया फुटबॉल अकादमीला अजिंक्यपद। कन्नूर स्पोर्ट्स अकादमी हुबळीत आयोजित करण्यात आलेल्या 12 वर्षाखालील मुलांच्या आंतर अकादमी फुटबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद विजया फुटबॉल अकादमी संघाने पटकाविले। पहिल्या सामन्यात विजया फुटबॉल अकादमीने कन्नूर स्पोर्ट्स हुबळी संघाचा 3-0 असा पराभव केला। गौरांग उजगावकर 2, ममता मुल्ला 1 यांनी गोल केले। दुसऱ्या सामन्यात विजया फुटबॉल अकादमी संघाने राणेबन्नूर FC संघाला 1-1 अशा बरोबरीने रोखले। मुखवाडा इल्लदवनू 84 चित्रपटाला रसिकांचा उत्तम प्रतिसाद। मूळचे बेळगावचे व सध्या न्यूझीलंड येथे वैद्यकीय सेवा बजावणारे डॉक्टर गणपत पाटील यांनी ओम नमः शिवाय सिने बॅनरद्वारे मुखवाडा इल्लदवनू 84 या आध्यात्मिक जोड असलेल्या सस्पेन्स थ्रिलर कन्नड चित्रपटाची निर्मिती केली आहे। सदर चित्रपट मागील शुक्रवारी संपूर्ण कर्नाटकात प्रदर्शित झाला। येथील आयनॉक्स चित्रपटगृहात या चित्रपटाचा प्रीमियर शो नुकताच पार पडला। त्यानंतर या चित्रपटाला रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे अशी माहिती डॉक्टर गणपत पाटील यांनी दिली। माजी आमदार गुरुवर्य परशुरामभाऊ नंदीहळ्ळी, बाळू पाटील, महांतेश पाटील, प्रकाश आदी उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांनी या चित्रपटाला सिने रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभेल अशी शुभेच्छा दिली
वैशाली सुतार यांनीही डॉक्टर गणपत पाटील यांनी निर्माण केलेल्या वेगळ्या विषयावरील चित्रपटाबाबत कौतुक व्यक्त करत शुभेच्छा दिल्या. आणि क्रांतिकारक सामाजिक कार्य त्यांच्या रोमरोमामध्ये समाजामध्ये परिवर्तन करावं, समाजामधल्या अंधश्रद्धा दूर कराव्या, समाज व्यसनमुक्त करावा, भ्रष्टाचार मुक्त करावा, सुजलाम सुफलाम असं आपलं देहगाव आणि भारतभूमी करावी आणि जगामध्ये भारत हे महाशक्तिवान राष्ट्र देश हा निर्माण करण्याची एक जिद्द आणि भव्य दिव्य ध्येय पुराशी बाळगून त्यांनी सातत्यानं कार्य करीत आहेत. ह्युमन राईट्स चषक T20 क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ. कर्नाटक राज्य मानव जागृती संघटना आयोजित मंगळवारी युनियन जिमखाना मैदानावर ह्युमन राईट्स चषक T20 लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ झाला. माळ मारुती संघाने आनंद क्रिकेट अकॅडमी संघावर 43 धावाने विजय मिळविला. माळ मारुती संघाचा भावित पुजारी याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. या स्पर्धेचे उद्घाटन डॉक्टर भास्करराव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शीतल मुरगोडे, राघवेंद्र दैवज्ञ, इराणा कलमठ, ॲडव्होकेट सुधीर सक्री उपस्थित होते. चेंबर ऑफ कॉमर्सच्या निवडणुकीत विकास आघाडीचा दणदणीत विजय. बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज संघटनेच्या संचालक मंडळाच्या निवडणुका सोमवारी घेण्यात आल्या. निवडणुकीत विकास आघाडीने घवघवीत यश मिळविले. विजेत्यांचा तपशील खालीलप्रमाणे आहे. व्यापार क्षेत्रासाठी 504 सदस्यांनी मतदान केले. यामध्ये हेमेंद्र पोरवाल 343, राजेंद्र मुदगेकर 300, संजय पोद्दार 367, संतोष कलघटगी 300 आणि विक्रम जैन 275 यांनी भरघोस मते मिळविली. सुधीर चौगुले हे सर्वसाधारण मतदारसंघातून बिनविरोध निवडून आले आहेत. उद्योग क्षेत्रातील 3 जागांसाठी 4 उमेदवारांनी निवडणूक लढविली. यासाठी एकूण 220 जणांनी मतदान केले. रोहन जुवळी 216, प्रभाकर नागरमुन्नोळी 211 आणि आनंद देसाई 208 हे उमेदवार विजयी ठरले. सतीश कुलकर्णी सर्वसाधारण मतदारसंघातून बिनविरोध निवडून आले आहेत. खानापूर तालुक्यातील एकूण 51 ग्रामपंचायत समितीच्या निवडणुका या पहिल्या टप्प्यात म्हणजेच 22 डिसेंबर रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 5 या वेळेत होणार आहेत. केवळ 20 दिवसांच्या कालावधीत ग्रामपंचायत उमेदवारांना आपले भविष्य ठरवायचे आहे. त्यामुळे तालुक्यातील प्रत्येक गावात निवडणुकीची एकच चर्चा सुरू आहे. नव्या उमद्या तरुणांना ग्रामपंचायत निवडणुकीचे वेड लागले आहे. तेव्हा चुलीपासून गल्लीपर्यंतच्या मतदाराला कशाप्रकारे आपल्या बाजूने वळविता येईल याचीच योजना ग्रामपंचायत उमेदवाराकडे आहे. केवळ 20 दिवसात जास्तीत जास्त मतदारांना आपलेसे करणे याची कसोटी उमेदवारांना लढवावी लागणार आहे. कोरोनाविषयी दक्षतेसाठी पालकमंत्र्यांची सूचना. जिल्ह्यातील कोरोनाचे प्रमाण सध्या नियंत्रणाखाली आहे. मात्र अधिकाऱ्यांनी याविषयी उदासीन राहू नये. त्याचप्रमाणे उपाययोजना सुरू ठेवाव्यात अशी सूचना जारकीहोळी यांनी अधिकारी वर्गाला केली आहे. कोरोनाच्या नियंत्रणासंदर्भात सोमवारी आयोजित अधिकाऱ्यांच्या बैठकीच्या अध्यक्षतेनंतर ते बोलत होते. त्यांनी अधिकारी वर्गाकडून आवश्यक उपाययोजना संदर्भात तपशील जाणून घेतला तसेच आवश्यक सूचना केल्या. जिल्हाधिकारी MG हिरेमठ यांनी यावेळी आवश्यक तपशील सादर केला. विशेष जिल्हाधिकारी अशोक दुडागुंटी, मनपा आयुक्त KH जगदीश, जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डॉक्टर SV मुन्याळ व तालुका वैद्यकीय अधिकारी बैठकीस उपस्थित होते. रयत गल्ली वडगाव येथे तीव्र पाणी टंचाईचा सामना. रयत गल्ली वडगाव येथील रहिवाशांना मागील 8 दिवसांपासून तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतो आहे. या संदर्भात महानगरपालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. पाणी पुरवठा मंडळाने देखील याकडे पाठ फिरविली आहे. मागील काही दिवसांपासून येथील मोटर बंद पडली होती. गल्लीतील नागरिकांनी मोटर काढून दिली. मात्र दुरुस्ती होई तोपर्यंत टँकरने पाणी पुरवठा व्हावा ही नागरिकांची अपेक्षा फोल ठरली आहे. त्यामुळे या ठिकाणी तीव्र पाणी टंचाईचे संकट उभे ठाकले आहे. मनपा पाणी पुरवठा मंडळांनी याकडे लक्ष पुरवावे अशी मागणी होत आहे. फर्स्ट गेटवरील बॅरिकेड्स हटविण्यासाठी गृहमंत्र्यांना निवेदन. टिळकवाडी येथील फर्स्ट रेल्वे गेट या ठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आल्यामुळे नागरिकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. याची गंभीर दखल घेऊन सदर बॅरिकेड्स हटवावे अशी मागणी गृहमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.
या मोहिमेचे प्रमुख सुभाष घोलप यांनी या संदर्भात थेट मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन याकडे लक्ष वेधले आहे। यापूर्वी अनेक वेळा निवेदन देऊन देखील त्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे आपण थेट गृहमंत्र्यांना निवेदन दिले असल्याची माहिती सुभाष घोलप यांनी दिली। पहिले रेल्वे गेट येथे 19 जून 2014 रोजी बॅरिकेड घातलेले आहेत आणि ह्या बॅरिकेडमुळे टिळकवाडीतील जवळजवळ 1 लाख लोकांना त्रास होत आहे आणि त्यामुळं शाळेचे विद्यार्थी, जनावरे, दिव्यांग नागरिक तसेच इतर भाजीपाला विक्रेते तसेच त्याप्रमाणे या भागातील सर्व व्यापारी या सर्वांना या बॅरिकेडचा त्रास होत आहे। या बॅरिकेडमुळे वळून यावं लागतं आहे। फक्त 50 फूट अंतर येण्यासाठी 1.5 किलोमीटर आम्हाला पेट्रोल घालून आणि वेळ घालून आणि यावं लागतं आहे आणि त्यामुळं ज्या ठिकाणी आम्ही वळण घेतो त्या ठिकाणी फार धोका आहे। कारण का तर उद्यमबागून गाड्या येतात आणि गोगटे सर्कलहून गाड्या येतात, त्यामुळे त्या ठिकाणी धोक्यात आहे। ज्या ठिकाणी मी वळण घेतो 2 ठिकाणी त्या ठिकाणी अत्यंत धोक्यात आहे। म्हणून हे बॅरिकेड लवकरात लवकर काढावं असं येथील लोकांची अत्यंत मागणी आहे। सर्व शाळेचे विद्यार्थी, भाजी विक्रेते, रिक्षावाले, इतर व्यापारी सर्वांनी आम्ही बऱ्याच त्या ठिकाणी 10 आंदोलन केलेले आहेत आणि या ठिकाणी एक रास्ता रोकोही आम्ही केलेला आहे। ग्रामपंचायत निवडणुकींमुळे प्राथमिक शिक्षक संघाची निवडणूक लांबणीवर। कर्नाटक राज्य प्राथमिक शिक्षक संघाची निवडणूक 6 डिसेंबर रोजी होणार होती। निवडणूक लांबणीवर पडणार असल्याचे चित्र दिसत आहे। दिनांक 6 डिसेंबर रोजी शिक्षक संघाची निवडणूक होणार होती, मात्र बेंगळूर येथे शिक्षकांनी मतदार यादीत नावे गायब झाल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे केल्याने कर्नाटक राज्य प्राथमिक शाळा शिक्षक संघाची निवडणूक रद्द करण्यात आली। आता ही निवडणूक लांबणीवर पडली। कर्नाटक राज्य प्राथमिक शाळा शिक्षक संघाची निवडणूक लांबणीवर पडताच दुसरीकडे राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीला हिरवा कंदील मिळाला, त्यामुळे शिक्षक संघाची निवडणूक लांबणीवर पडणार असल्याने शिक्षक संघाच्या उमेदवारातून नाराजी पसरली आहे। आता शिक्षक संघांच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांना पुढील तारखेची वाट पाहावी लागणार आहे। व्हॅक्सिन डेपो येथे देवतांच्या जीर्ण प्रतिमांचे संकलन। व्हॅक्सिन डेपो येथील काही झाडाखाली ठेवलेले देवदेवतांचे फोटो व जीर्ण मूर्ती सामाजिक कार्यकर्त्यांनी संकलित करून स्वच्छता केली। कॅन्टोन्मेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत बिर्जे यांची कन्या सुखदा बिर्जे यांना व्हॅक्सिन डेपो आवारात झाडाखाली ठेवलेले देवतांचे फोटो आढळताच त्यांनी संतोष दरेकर यांना माहिती दिली। संतोष दरेकर, दिनेश कोल्हापुरे आदींनी स्वच्छता करून सर्व फोटो संकलित केले। एनसीसी अधिकारी घाटगे यांचा सत्कार। बीके मॉडेल हायस्कूल येथील एनसीसीच्या आर्मी विंगचे एनसीसी अधिकारी सेकंड ऑफिसर रवी घाटगे यांना राष्ट्रीय स्तरावरील डीजी एनसीसी पुरस्कार जाहीर झाला आहे। या निमित्ताने बीके मॉडेलच्या संचालक मंडळातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला। एनसीसी दिनानिमित्त हा कार्यक्रम झाला। हा पुरस्कार एनसीसीच्या निस्वार्थ सेवेसाठी दिला जातो। यावेळी 25 कर्नाटक बटालियन एनसीसी बेळगावचे कमांडिंग ऑफिसर कर्नल अभय अवस्थी व व्यवस्थापक अधिकारी लेफ्टनंट कर्नल राजीव साहानी यांनी पुरस्काराबद्दल घाटगे यांचे अभिनंदन केले। व्यासपीठावर कर्नल विश्वास, मुख्याध्यापिका शैला चाटे, माजी मुख्याध्यापक केएल मजूकर, सेवानिवृत्त मेजर जनरल मिर्जी उपस्थित होते। दीपम पाटील यांनी सूत्रसंचालन केले। सामाजिक कार्यकर्त्यांनी जखमी वासरावर केले उपचार। पांगुळ गल्ली येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या गायीच्या वासरावर येथील सामाजिक कार्यकर्ते रोहित रावळ व पप्पू मुदगेकर यांनी त्याला सरकारी पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार करून उपचारानंतर वासराला जैन गोशाळेत सोडण्यात आले। धारवाड विभागीय क्रिकेट संघाची निवड चाचणी गुरुवारी होणार। कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेशी संलग्न धारवाड विभागीय 23 वर्षाखालील संघ निवडीसाठी गुरुवार दिनांक 3 डिसेंबर रोजी हुबळीतील राजनगर केएससीए मैदानावर निवड चाचणी होणार आहे, अशी माहिती केएससीए धारवाड झोनचे समन्वयक अविनाश पोद्दार यांनी दिली। पात्र इच्छुक खेळाडूंनी चाचणीसाठी दिनांक 3 रोजी सकाळी 8 वाजता उपस्थित राहणे आवश्यक आहे। अधिक माहितीसाठी व्यवस्थापक टोनी झलकी, सहाय्यक व्यवस्थापक रवींद्र जाधव यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे। चॅम्पियन कोचिंग क्रिकेट अकादमीला अजिंक्यपद।
गॉड गिफ्ट चषक 13 वर्षाखालील मुलांचा अंतर क्लब लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात चॅम्पियन कोचिंग क्रिकेट नेट संघाने बेळगाव स्पोर्ट्स क्लब संघावर 33 धावांनी विजय मिळवत अजिंक्यपद पटकावले। प्रथम फलंदाजी करताना चॅम्पियन संघाने 25 षटकात 4 गडी गमावून 139 धावा काढल्या। उत्तरादाखल खेळताना बेळगाव स्पोर्ट्स क्लब संघाने 25 षटकात 8 गडी गमावून 106 धावा काढल्या। यावेळी या स्पर्धेतील मालिकावीर पुरस्कार लाभ वेर्णेकर, तर सर्वोत्कृष्ट गोलंदाज संजना रेवणकर, सर्वोत्कृष्ट फलंदाज आशुतोष हिरेमठ, अंतिम सामन्यातील सामनावीर पुरस्कार भुवन बसिडोनी यांना खास चषक देऊन गौरविण्यात आले। थँक यू सॅनिटरी पॅड या गृहउद्योगाचा कार्यारंभ। एडीएमसी गृहउद्योग निर्मित थँक यू सॅनिटरी पॅडच्या गृहउद्योगातून महिला सुरक्षेच्या दृष्टीने उत्पादन प्रकल्पाची सुरुवात उचगाव या ठिकाणी करण्यात आली। कार्यक्रमाध्यक्ष माजी उपमहापौर रेणू किल्लेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले। कार्यक्रम समयी फोटोपूजन पीडीओ स्मिता चंदरगी यांच्या हस्ते झाले। यावेळी बेळगाव जिल्हा रिटेल फार्मसी असोसिएशनचे अध्यक्ष जयवंत साळुंखे, माजी ग्रामपंचायत उपाध्यक्ष विनोद पावशे, माजी ग्रामपंचायत सदस्य प्रवीणा देसाई, पार्वती मेडिकलचे मालक पवन देसाई, दिलावर संजय काकडे, संजय पाटील, वंदना पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले। उमेश देसाई यांनी प्रास्ताविक केले। या उद्योगाची माहिती अशोक तंगडींनी दिली। सूत्रसंचालन आशिष फर्नांडिस यांनी, तर आभार प्रदर्शन वनिता देसाई यांनी केले। कलखांब येथील प्राध्यापक लक्ष्मण गावडू पाटील यांचे निधन। कलखांब तालुका बेळगाव येथील रहिवासी प्राध्यापक लक्ष्मण गावडू पाटील यांचे मंगळवारी पहाटे 3 वाजता निधन झाले। निधन समयी ते 82 वर्षांचे होते। मुचंडी मंडळ पंचायत प्रधान म्हणून त्यांनी काम पाहिले होते। गावातील विविध सहकारी संस्थांचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते। ते महाराष्ट्र एकीकरण समितीचे कट्टर कार्यकर्ते होते। बॅरिस्टर नाथपै आणि व्हीएल पाटील यांच्याशी जवळीक संबंध होते। त्यांनी शिवाजी विद्यापीठात प्राध्यापक म्हणून सेवा बजावली होती। त्यांच्या पश्चात 3 भाऊ, 4 बहिणी, 6 मुली, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे। तालुका पंचायत सदस्य सुनील अष्टेकर यांचे ते सासरे होते। हबप मारुती सिद्धाणी यांचे निधन। गरलगुंजी तालुका खानापूर येथील मारुती गल्लीतील प्रगतशील शेतकरी मारुती येल्लुप्पा सिद्धाणी वय 90 यांचे सोमवार दिनांक 30 रोजी निधन झाले। त्यांच्या पश्चात पत्नी, 4 मुले, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे। गरलगुंजी पीकेपीएस सोसायटीचे संचालक राजू सिद्धाणी यांचे ते वडील होत। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद। आपलं शहर आता स्मार्ट होतंय, मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।